कॉंग्रॅच्युलेशन्स पियू. कशाबद्दल? व्हॉट डू यू मीन कशाबद्दल? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतीये ते. आता फ्लेक्स पाहिलेस ना तू? नाही, म्हणजे बघितलं पण मागणं. आता डॅडी राजकारणात असल्यामुळं फ्लेक्स बघण्यातच येतात, पण मी नाही घेत फार इंटरेस्ट. हो, पण आता डॅडींचे नाही, माझ्या एका फ्रेंडचे फ्लेक्स लागलेत चौकात चौकात. हा ग, पण तू मला कशाला कॉंग्रॅच्युलेशन्स करते? हा ग ये, माझी ती फ्रेंड तू आहेस. तुझे फ्लेक्स लागलेत सगळीकडे. काय? खरंच. यू नो व्हॉट, आय फील सो प्राऊड की तू माझी फ्रेंड आहेस. त्या म्हातारीला तू 1,00,000 रुपयाची मदत केलीस ना. हाऊ स्वीट इज दॅट. ए पियू, काय झालं? एवढी टेन्शन मध्ये काय आहेस तू? नाही नाही, काही नाही. काही नाही. ओ, मला जस्ट क्लिक झालं. तू अंकुशराव पाटलांची मुलगी हे तू सांगितलं नाहीयेस ना राजवीरला अजूनही? राजवीरनी जर फ्लेक्स पाहिले ना तर तुमची फ्रेंडशिप जागेवरच क्लोज. त्याचीच भीती वाटते आम्हाला, पण असं झालं नाही पाहिजे. प्लीज तू मला मदत करशील? मी काय मदत करणार? लेट थिंक. वेट, माझ्याकडे एक आयडिया आहे. आमच्या शूटिंगच्या सेटवर आहे ना, आर्टमध्ये काही मिस्टेक झाली की त्याच्यावर पेंट करतात. तू पण फ्लेक्स वरती पेंट करून टाक. हा, नको, पण तसं नको. अगं केवढे फ्लेक्स आहेत ते, तुला नाही जमणार. जमवावं लागेल. काय बी करून वीरूला हे कळलं नाही पाहिजे की मी अंकुशराव पाटलांची पोरगी. चल येते मी. अगं पण सुने, पियू एवढं रात्री अशा गडबडीने कुठे निघून गेली? तिची फ्रेंडशिप वाचवायला. ती आणि तो राजवीर माझ्यासमोर फ्रेंडशिप करत होते ना. आता कळेल त्यांना की ती मी कशी एका क्षणात मोडून टाकली. एकाच दगडात 2 लव्हबर्ड्स खायाळ केलेत. आता तो फ्लेक्स बघून त्या पियूचा माज उतरेल आणि राजवीरचा हार्ट मी कसं हर्ट करते ते तू बघच आता. डॅडीनं काय करत होती सगळीकडे बॅनर लावायची. आता जर का ही गोष्ट पियू, वैशू, काय चाललंय ग तुझं? थोड्या रातच्याला मला अर्जंट बोलवलंस. आता इतक्या रातच्याला मी तुला नाही तर कुणाला बोलवणार आहे? आणि ही काय, ही टमरल कशाला घेऊन आलीस? एवढ्या रातच्याला कुठे जायचं म्हणल्यावर काय सांगायचं? म्हणून तू टमरल घेऊन आलीस होय? हा ग, मग दुसरं काय करायचं? तुझ्या घरासारखं माझ्या घराला 5-5 दारे नाही ती. फेक ते टमरल आणि घरी फोन करून सांग आज रात्री तू माझ्याच घरी राहणार आहे. काय? अगं पण एवढं काय झालंय? आधी ते टमरल फेक आणि माग बघ. हाक मदतीची साथ प्रियंका ताईची. जनकल्याण पार्टीचे खंबीर नेतृत्व माजी आमदार श्री अंकुशरावजी पाटील साहेब यांच्या कन्या कुमारी प्रियंकाताई पाटील यांनी गरजू वृद्ध दाम्पत्यास शस्त्रक्रियेकरिता मदत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पियू, अगं अभिनंदन. अभिनंदन काय करतेस? डॅडीने सगळ्या भागात माझं बॅनर लावलेत. आता ह्या वेळचा माझा फोटो राजवीरनं पाहिला ना, संपलं सगळं.
वैशू काय बी होऊ देत, पण मी कोण आहे हे त्याला माझ्या आधी दुसरं कोणी सांगितलं ना तर लय अवघड होईल. अगं मग सांग त्याला, लाव फोन. नाही नाही, असं फोनवर नको, लय गैरसमज होत्यात. मी त्याला समोरासमोर भेटून सगळं खरं सांगणार आहे. पण वैशे त्या आधी आवडचा माझा फोटो लपविला पाहिजे. आपण बॅनर फोडायचा का? फेक ते दगड फेक. हा तुझ्या डोक्यात घाल. अगं फेकते या ना होणार आहे बाय काय बी. तुला जर असं कोणी गावात बघितलं ना तर लय मोठी अडचण होईल बघ. तर तुझे आधी बॅनर बी लागले तेवढे. काही शेतकऱ्याचं जिनं वावराला पाणी पाजायचं म्हणलं तर दिवसभर लाईट नसते या. रातच्यालाही असं थंडीत पाणी द्यावं लागतं या. काय करावं शेतकऱ्यानं? पॅकेज देण्यापेक्षा म्हणावं लाईट पाणी आणि हमी भाव द्या, म्हणजे शेतकरी सन्मानानं तर जगल. विरू, तू मोठा मंत्री झाल्यावर शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडव बरं का. मामा बाकी कुठल्या बी अडचणी सोडवाय सांगा, हे विरोध 0 मिनिटात सोडवतोय बघा. फक्त तेवढं ना राजकारणात पाऊल टाकाय नका सांगू. अरे तुझ्यासारख्या माणसानं राजकारणात यायचं नाही म्हणलं तर शेतकऱ्यांनी चांगला नेता कसा मिळायचा रे? काय झालंय न मिळायला? आता काकीच बघा की उपोषणाला बसून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्याच की. हा अहो त्या शेतकऱ्यांना मदत मिळवून दिलीच की काकीनी. त्या मदतीनं रातच्या थंडीत आपली हाडं गोटायची राहते ती वय. एकतर आधीच अंगात वाद भरलाय, त्यात पाण्यात उभं रातच्याला दारं धरायची. मामा तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा घरी. आधीच थंडीले पडायला लागल्या. हे आता अर्ध्या तासात मोटरीची लाईटीन अर्ध्या सरांना पाणी लावतो आणि लगोलग मी बी येतो मागणं घरी. हे नाही 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 नाही, मी एकटा घरी जाणार नाही. तिकडे तुझी आई काळजी करत असेल, मी नाही एकटा जाणार. मामा मी का बार काय वय, तुम्हाला सकाळी उठून येणं परत गोटा बी झाडायचा असतोय, त्यात तुम्हाला संधिवाचा त्रास. नको नको तुम्ही जावा घरी. नका नका नका, आपण संगत जाऊया. नका मामा, मी तुम्हाला जावा म्हणलंय ना, नाहीतर तुमची ना रानातली सगळी कामं बंद करीन. मी एकटाच सगळी कामं करीन, आधीच सांगतोय. नग बाबा, असं काय करू नग. मातीत जात नाही तर मातीत राबायचंय. उद्या ही जर बंद केलं तर मी दिवसभर करायचं काय? ये तू, जातो मी. हा ही एवढी पिशवी घेऊन जावा. बर बर. हा आणि ऐक, पाणी चालू झालं की लगेच बरं का, लय वेळ थांबू नको. जाऊ का? होय.
जगदीशी, अभिनंदन. कशाबद्दल? अहो, एक गुड न्यूज आहे. तुमच्या पियू राजकारणात येत आहेत. तिचं काय आहे काम राजकारणात? आणि आम्ही असताना ती काय राजकारणात? नाही का? अहो, साहेबांनी तर पियूचे सगळे आंबवडी बांबवडीमध्ये बॅनर लावलेत. म्हणजे ते राजकारणात एंट्री घेत आहेत ना. पियूचे बॅनर लागलेत? चौकात चौकात लागलेत. प्लीज अचा, डोंट टेल मी. तुम्हाला माहित नाहीये म्हणू नका. हा, तुम्हाला खरंच माहित नाहीये? तिचा काय संबंध बॅनरशी? अहो, तिने त्या कोणत्या तरी ओल्ड कपलला मदत केली ना. साहेबांना केवढं कौतुक त्याचं. तिचे बॅनर सगळीकडे लागले पाहिजेत असं म्हणाले ते. असं म्हणाले ते अंकुशराव. आजपर्यंत आम्ही इतकं काम केलं तेव्हा नाही लावला आमचा बॅनर का? तर आमचं कौतुकच नाही ना. जावं बघावं तेव्हा ते सारखं पियू पियू पियू. हे टोटली रॉंग आहे. साहेबांनी असं नाही वागलं पाहिजे हो. आणि तसंही त्या पिऊनी आहे ना साहेबांच्याच खिशातून पैसे घेऊन त्या कपिलला मदत केली. आणि तुम्ही तर सगळं स्वतःच्या हिमतीवर केलंय. तरी सुद्धा तुमच्या वाटेला हे असं. खूप हर्ट होतं हो हे सगळं बघून. आणि पिऊ जरी कन्यारत्न असली ना तरी तुम्ही पण पुत्ररत्न आहात. हे का विसरतायत साहेब? रत्न सोडा, साधं पुत्र म्हणून जरी आमच्याकडे बघितलं असतं ना तर लई झालं असतं. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये जगदीशराव. अहो, तेवढी डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तुमची. राजकारणातले उद्याचे हिरो आहात तुम्ही. ज्या माणसाला कार्यकर्त्यांच्या हार्ट मध्ये जागा मिळाली पाहिजे त्या माणसाला साधी बॅनरवर जागा नाहीये. दिस इज टू मच. हे खूप इन्सल्टिंग आहे जगदीशराव. आम्हाला पण वाटतं ना इन्सल्टिंग. आमचा पण इगोट होतो, पण करणार काय ना. म्हणून काय असं हातावर हात धरून बसणार आहात का तुम्ही? हो जगदीशराव, उद्या गावात लोक चर्चा करतील. अहो, घरात एवढा स्ट्रॉंग मॅन जगदीशराव असताना साहेबांनी त्याच्या मुलीचे बॅनर लावले. आणि नुसते लावले नाही, चौकात चौकात लावलेत. मी तर म्हणते की तुम्ही स्वतः जाऊन बघूनच या एकदा. आता तर बघायलाच पाहिजे, ते पण आमच्या पद्धतीने. वहिनी, हो वहिनी. काय व किंवा भाऊ? आणि वीरू कुठं दिसून झालाय? त्यो थांबलाय मागच. काय अहो, इतक्या रातचं विचवा काट्यास त्याला एकट्याला कशाला पाठीमागे ठेवायचं? व अहो, मी मस्त म्हणलं त्याला की संगत जाऊया, पण त्यो ऐकच ना. मला वाईच बरं वाटाना म्हणलं तर माझ्या मागच लागला. जावा घरी, जावा घरी. मी म्हणलं त्याला थांबतो, पण ऐकच ना. मला म्हणला शेवटी तुमचं रानात यायचंच बंद करीन. मग आता मी काय म्हणणार सांगा बरं? अहो, तो तसाच आहे, बापावर गेलाय अक्षय. म्हणून तर मला वाटतं वहिनी, तो मंत्री बिंत्री झाला ना तर लोकांनी लय सुख लागेल बघा. भाऊ, शाप नका देऊ माझ्या पोराला. आता मिळाले तेवढं पद लय झालं. ती पदवी काही दिवसात त्याला काढायला लावणार आहे मी. त्याच्या बापाचं राजकारणात जी झालं ना त्याचं होऊन देणार नाही मी. वहिनी, असं काय सुद्धा होणार नाही बघा. अहो, मगाशीच मला म्हणत होता राजकारणात त्याला अजिबात रस नाही म्हणून. तीच बरं आहे. अहो, ह्यो राजकारणात गेल्यापासून माझ्या जीवाला नुसता घोर लागलाय. त्याच्या काळजीनं मला रातची झोप बी लागणं झाली. आता बी जीवाची नुसती घालमेल होती. भाऊ, तुम्ही त्याला कशाला ठेवून आला? लय घाबरता बघा वहिनी तुम्ही. अहो, काय सुद्धा होत नाही त्याला. येईलच आता त्यो. येवाना पाणी पाजून झालंच असेल. तुम्ही जावा बरं, बिनघोर झोपा. उगं थंडी लय सुटली, आजारी बिजारी पडचाल. आता विरू यस्तवर कसली झोप लागते मला. पिऊ, चल की जाऊया. मला लय कटाळा आलाय. आतापर्यंत 10-12 बॅनरवरचे फोटो आपण असंच लपवलं असतील. सगळ्या बॅनरवरचा माझा चेहरा लपवल्याशिवाय नाही जायचं. पहिली पोरगी बघतीय, स्वतःच्या चेहऱ्याला शेण फासतीय. दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडं? हाय, विरूला समजा खरं सांगून टाकायचं. ते मी सांगणारच आहे. आधी हे निस्तरू दे. पिवडे,
गाडी आल्याचा आवाज येतोय का मला? कुणी बघायच्या आधी चल आपण इथनं जाऊया. अगं वैशे, एवढे चल चल लवकर. वैशे आईला आईला शेण कुणी उडवले? कोण आहे रे? हिम्मत असेल तर समोर ये. ह्यो काय करतोय इथं? दादा माग बघा. ए काय केलेस हे? आमच्या बहिणीवर कुणाची नजर उचलून बघायची हिम्मत नाही आणि तिच्या बॅनरवर शेण टाकलंस. हे बघ जाग्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथनं माझं चाललो होतो आणि कोणीतरी ए तुझ्या हातातल्या बादलीवरूनच कळतंय किती शेण कोणी टाकलंय ते. हे वीरू, तुझं दिवस आता भरल्यात. मागच्या वेळी तुला सोडला पण आता तोडला. ए बघताय काय? धरा त्याला. हे बघ जाग्या, तुला अजून सांगतोय मी, लय मोठी चूक करतोयस. मागच्या वेळी आमच्या घरातनं जित्ता जाऊन दिला ना, ती चूक सुधारतो. हे बघ जाग्या, मी माझं चाललो होतो, कोणीतरी शेणाचे शिंतोडे उडवत ना म्हणून इथं थांबलोय मी. ए बास, आता तू पाया जरी पडलास ना तरी तुला आता सोडणार नाही. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं. ए बघताय काय? त्याच्या बरगडत पिळून ठेवा. पकडा. जग्या, तुला माहित आहे मी कधी खोटं बोलत नाही. ऐक माझं, तिथनं माझा मी चाललेलो आणि कुणीतरी शेणाचे शिंतोडे उडवले म्हणून मी परत त्यानं पाटलांच्या घराकडं आणि आमच्या बहिणीकडं
डोळं वर करून बघितलं नाही पाहिजे, त्याचं डोळंच काढून घ्या.